त्यामध्ये चौकशी होईल ना, कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल. कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेलेले होते, कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का, आणला होता तर कुणी आणला होता, आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे या संदर्भातले व्यवहार झाले का परस्पर या तुमच्या परस्पर या संदर्भातले व्यवहार पार्थ यांनी केले का असं तुम्हाला सांगायचं आहे का? याबद्दल नाही, मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता सागर, मी तुला स्पष्टपणे सांगतो. माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं, हो ह्या व्यवहारात मला माहिती आहे. मी नाही रे बाबा, ज्यावेळेस कधी कुणी काही चर्चा करतं ते कुठल्याही व्यवहाराची असो, कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा. नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही. मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही DCM ऑफिसमधनं कुणाला फोन करून दबाव आणला का? कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही. या अरे एकाने बोला ना. अरे बाबा, मी उत्तर द्यायला तयार आहे, तुम्ही शांत बसा ना. जमिनीचे व्यवहार रद्द झाले असं तुमचं सांगणं म्हणजे नेमकं काय? नाही, ते जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय तिथं सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली, ते सगळं रद्द करण्यात आलेलं आहे. आता त्याच्याबद्दलचं काय कागदपत्र दिली, कारण मी तर नंतर इथं येऊन आतापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो, परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये ॲफिडेव्हिट का काहीतरी. ऐका ना, अरे ऐक ना, अरे बाबा, ही जमीन ही सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे. हे अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे. मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर FIR मध्ये नावं टाकली गेलेली आहेत. त्यांची पण चौकशी केली जाईल. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे.